नमस्कार श्रोते हो, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आज आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्ष कसे निर्माण झाले. तर शिवपुराणामध्ये रुद्राक्षांची एक कथा येते. पूर्वी 1000 वर्षे दिव्य तप केल्यामुळे श्री शंकरांचे मन क्षुधित झाले होते. त्यांनी सहज लीलेने डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले. त्या अश्रुबिंदूंचे रुद्राक्षाचे वृक्ष झाले. प्रथम ते गौण देशात उत्पन्न झाले, नंतर ते दुसरीकडे पसरले. म्हणून परमपावन रुद्राक्ष श्री शंकरांना अतिशय प्रिय आहे. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे रुद्राक्षाचे झाड हे शिवशंकरांच्या अश्रूपासून निर्माण झालेले आहे. रुद्राक्षांचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहे. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर असताना त्यांच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत ते बीज मिळते, तोच रुद्राक्ष. रुद्राक्षाला अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. त्यातल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात. आवळ्या एवढा रुद्राक्ष सर्व जाती जमाती, स्त्री पुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला 108 रुद्राक्षांची असते. 27 मण्यांचीही माला गळ्यात घालता येते. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगावेच नको. स्त्रियांनी रुद्राक्ष धारण केला असेल तर मासिक धर्मानंतर स्त्रियांनी रुद्राक्ष गोमूत्राने शुद्ध करून घ्यावा. आवळ्या एवढा वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो. अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो, अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की 2 तांब्याच्या पत्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वतःभोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खालपर्यंत गेलेली सरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात, त्यामुळे ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखे तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते, तीही अशाच अनेक प्रवाहांनी समुद्राला मिळते. त्याला नदीचे मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राक्षाची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष 1 ते 14 मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1, 3, 5, 9, 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात. ज्या रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. 2 रुद्राक्ष एकमेकांना जोडलेले असतात, त्याला शिवपार्वती समजले जाते. एकमुखी रुद्राक्ष भुक्तिमुक्ती देणारा आहे. तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापी नाहीशी होतात. जिथे त्याचे पूजन होत असेल तेथून लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कुठलाही उपद्रव होत नाही. 2 मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात. हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे. 3 मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात. यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे, त्यामुळे धनदौलतीत वाढ होते. 5 मुखी रुद्राक्ष खुद्द रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. याच्यामुळे पापबुद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्तिमार्गाकडे वळतो. 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूपात आहे, जो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेश स्वरूप आहे व तो उजव्या हातात बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो. 7 मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणाऱ्याला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने 6 मातृका, 7 अश्व व 7 ऋषी प्रसन्न होतात. या यश व कीर्ती देतात. 8 मुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरव रूप आहे. हा धारण करणाऱ्याला भरपूर आयुष्य लाभते. 9 मुखी रुद्राक्ष कपिलमुनी आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता दुर्गा माहेश्वरी आहे. हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल मिळते. काही लोक याला धर्मराज स्वरूपही मानतात. दशमुख रुद्राक्ष स्वतः जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात.
हा अंगावर धारण केल्याने पिशाच, ब्रह्मराक्षस, सर्प इत्यादींचे भय नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो. 11 मुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्रमुखी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. याची मुख्य देवता इंद्र आहे. याचे पूजनाने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. 12 मुखाचा रुद्राक्ष धारण करणारा आदित्य समान आहे. हा विश्वरूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाहीसे होते. 13 मुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वे देवा समान आहे आणि त्यांच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो. 14 मुखी रुद्राक्ष परमशिवरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते. यास हनुमानाचे स्वरूपही मानतात. रुद्राक्ष शेंडीत 1, डोक्यात 40, गळ्यात 32, प्रत्येक बाहूत 16, कानात 1, हातात 12 आणि 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी असे शिवपुराणात सांगितलेले आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा. कारुण्य वास्तू चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की